नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव. आता परत परवा या तुरीला एक तिसरी फवारणी घेतलेली आहे की शेंगी किडक झाली नाही याच्यासाठी पाहिजे, आणि याच्यासाठी एक तिसरी फवारणी घेतलेली आहे. आणि परत आता एक ओळी सोडून परत पाणी चालू केलेलं आहे. आणि बघू शकता मित्रांनो, झाडाला असलेल्या शेंगा पाहता पाण्याची मला गरज वाटली, कारण जमीन कोरडी पडत आहे आणि याच्या भेगा पडत आहे. त्याच्यामुळे पाणी द्यायला मी सुरुवात केली एक ओळी सोडून. आणि शेंगा बारकावल्या नाही पाहिजे आणि शेंगा पूर्णपणे भरलेल्या पाहिजे, याच्यासाठी एक नवीनच मी प्रयोग यावर्षी प्रथमच तुरीला दुसऱ्यांदा पाणी देत आहे. काय होईल ते होईल, पण मित्रांनो एक पाणी देण्याचा हा माझा प्रयोग मी करून बघत आहे. आणि झाडांना एवढ्या शेंगा बघताक्षणी मला पण असं वाटलं की पाण्याची गरज भासेल, त्याच्यासाठी एक ओळ सोडून पाणी देत आहे. मित्रांनो, या तुरीला तिसरी फवारणी मी दर 15 ते 20 दिवसाच्या अंतराने करत असतो. त्या अंतराने एक फवारणी घेतली आणि त्याच्यामध्ये मी एक PGR, एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आणि एक माझा स्वतःचा फॉर्म्युला, जे की मी स्वयंसंशोधनातून तयार केलेलं एक औषध, अशा प्रकारचं, आणि 0.050 विद्राव्य खत 100 ग्रॅम, आणि अशा प्रकारची मी फवारणी या पिकाला परवा अशा 2 दिवसामध्ये केलेली आहे. आणि बघू शकता, आणि याच्यामध्ये मी परत असे 6 ते 7 प्रकारचे मी औषधं टाकलेले आहे आणि याची फवारणी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये परत एक रोई डुकरं जनावराचं पण एक त्याच्यामध्ये औषध टाकलेलं आहे. आणि पूर्णपणे तूर कशा प्रकारे आता दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे, आणि अशा प्रकारची तूर पूर्णपणे जमिनी जसं जसं वजन वाढत आहे तसं तसं दाण्याचं आकारमान वाढतं, तशा प्रकारे तूर जमिनीलगत लपेटत आहे. मित्रांनो, पाणी चालू केलेलं आहे एक ओळ सोडून. आणि आता ही शेवटलीच फवारणी म्हणायला हरकत नाही, कारण मालच एवढा आलेला आहे की तो पूर्णपणे भरला पाहिजे. याच्यासाठी झाडामध्ये ताकद आली पाहिजे, याच्यासाठी एक फवारणी घेतलेली आहे. माझ्या तूर पिकावर धुवारीचा वगैरे काही असा प्रादुर्भाव झालेला नाही. आपण बघू शकता शेंडापर्यंतच्या कशा प्रकारच्या शेंगा पकडलेल्या आहे, आणि शेंड्यापर्यंत शेंगा पकडल्या आहे. त्याच्यासाठी पण मी एक चांगल्या प्रकारचं औषध मारलेलं होतं. आणि आता परत अशा प्रकारचे हे माझे तुरीचा प्लॉट मी आपला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सांगतो, याच्यामध्ये फवारणी कुठली घेतलेली आहे: एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, एक 0.050 वॉटर सोल्युबल 100 ग्रॅम, आणि एक माझ्याजवळचं औषध जे की मी स्वतः बनवतो,
आणि खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या औषधाचा मला मिळते. आणि अशा प्रकारचं हे माझी तूर बघू शकता, कशा प्रकारच्या शेंगा पूर्णपणे शेंगांनी भरगच्च असलेली ही सुयन रिसर्च असल्याचं तुरीचं वाण मी आपणास दाखवत आहे. आज मित्रांनो 22 जानेवारी अशा प्रकारची तूर 22 जानेवारी रोजी माझी आहे. माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रयोग हे मीच करत असतो आणि सगळे प्रयोगातून हे केलेली शेती कशा प्रकारे बहरलेली आहे आणि आपण बघू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारची 10 फूटमध्ये केलेली लागवड होती आणि प्रत्येक 2 झाडामध्ये अर्धा फुटाचं जे की टोकन यंत्राद्वारे मी केलेलं होतं. मित्रांनो बघू शकता कशा प्रकारची तूर लपेटलेली आहे आणि कशा प्रकारचे शेंड्यापर्यंत शेंगा. आज जेवढ्या काही व्हेरायटी आहे त्या सर्व व्हेरायटीचे शेंड्यावरचे पूर्णपणे बार गळलेला आहे. वातावरण बदलांमुळे पूर्णपणे शेंगा गळलेले आहे आणि त्याच्यामुळे बार गळून शेंगांची संख्या कमी झाली. अशा अवस्थेमध्ये पण माझ्या तुरीने कशा प्रकारे शेंगा कव्हर केलेल्या आहे मी आपणास दाखवू इच्छितो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.